वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. एखाद्या महाकाय हत्तीची धावण्याची शर्यत पाहण्यासारखं आहे हे सगळं. म्हणजे हत्ती कधीच वेगाने स्प्रिंट करत नाही ना? हो, नक्कीच. तो त्याच्या एका विशिष्ट लयीत चालतो. एक्झॅक्टली. त्याच्या त्या चालण्यात एक प्रकारचा डौल असतो, एक ताकद असते. आणि आजच्या या आपल्या सखोल विश्लेषणात आपण अशाच एका कॉर्पोरेट हत्तीच्या आकड्यांची चिरफाड करणार आहोत. तो हत्ती म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर, म्हणजेच HUL. हां, बरोबर. मार्च 2026चे त्यांचे आर्थिक निकाल आले आहेत आणि आकडे नेहमीप्रमाणेच म्हणजे अवाढव्य आहेत. तब्बल 16,351 कोटींची विक्री आणि जवळपास 3,000 कोटींचा नफा. बापरे, आकडे खूप मोठे आहेत. हो ना, पण याच आकड्यांच्या आत एक वेगळीच गोष्ट दडलीय. या ताळेबंदातून एक अत्यंत कळीचा प्रश्न उभा राहतोय की FMCG क्षेत्रातील हा दिग्गज हत्ती सध्या त्याच स्थिर लयीत चालतोय की आतून तो आता थोडा दमलाय. अगदी बरोबर विचारलात. आणि आज आपण याच महाकाय आकड्यांच्या मुळाशी जाणार आहोत. हो, म्हणजे त्यांची सद्यस्थिती काय आहे याचं एकदम पारदर्शक विश्लेषण आपण आज करणार आहोत. कारण या आकड्यांकडे पाहताना सर्वात पहिली गोष्ट जी मला प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे यातील प्रचंड विरोधाभास. विरोधाभास तो कसा काय? बरं, वरवर पाहता 16,351 कोटींची विक्री आणि 8% YOY म्हणजेच वार्षिक वाढ खूप आश्वासक वाटते. पण जेव्हा आपण या आकड्यांच्या आत जातो तेव्हा परिस्थिती थोडी गुंतागुंतीची असल्याचं लक्षात येतं. एकाच वेळी अतिशय सकारात्मक आणि काहीशा चिंताजनक अशा दोन्ही बाजांचा एक विचित्र समतोल या रिपोर्टमध्ये पाहायला मिळतो. अच्छा, म्हणजे चित्र फक्त पांढरं किंवा काळं नाहीये. अजिबात नाही. जेव्हा आपण अशा प्रकारच्या महाकाय कंपन्यांचे ताळेबंद पाहतो बघा, तेव्हा फक्त नफा किती झाला किंवा विक्री किती टक्क्यांनी वाढली हे आकडे काहीच सांगत नाहीत. मग महत्वाचं काय असतं? महत्वाचं असतं ते या आकड्यांच्या निर्मितीमागील प्रक्रिया समजून घेणं आणि बाजारातील मागणीचं जे स्वरूप बदलतंय ना ते ओळखणं. म्हणजे नुसते आकडे न बघता त्यामागची कहाणी बघायला हवी. अगदी तेच. मग आपण थेट या आकड्यांच्या विरोधाभासापासूनच सुरुवात करूया. आता मी रिपोर्ट पाहते. मार्च 2026च्या तिमाहीत कंपनीची विक्री 16,351 कोटी एवढी झालीय. मागील वर्षाच्या तुलनेत ही 8% वाढ आहे. बरोबर. पण मागील तिमाहीच्या तुलनेत म्हणजे QOQ पाहिलं तर ही विक्री 16,441 कोटींवरून किंचित घसरून 16,351 कोटींवर आली आहे. हो, तिथे किंचित घसरण आहे. पण विक्रीचं हे चित्र एक वेळ आपण बाजूला ठेवूया. मला वाटतं खरी गोम नफ्याच्या आकड्यात लपली आहे. म्हणजे बघा, निव्वळ नफा 2,994 कोटी आहे आणि EPS चक्क ₹12.73 पोहोचलाय, जी वार्षिक तुलनेत तब्बल 21% झेप आहे. हो, 21% वाढ खूप मोठी आहे. पण इथेच मला एक मोठा विरोधाभास दिसतोय. मागील तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा तब्बल 6,603 कोटी होता. माहीत गायब झालाय. हे तुम्ही कसं जस्टिफाय कराल? हो, म्हणजे कागदावर हे भयानक दिसतंय, यात काही शंकाच नाहीये. हो ना, म्हणजे एखाद्या सेमिस्टरमध्ये 100 पैकी 90 मार्क आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये थेट 45 मार्क मिळण्यासारखं वाटतंय हे. अगदी तसंच. पण इथे आपण एका गोष्टीला बळी पडतोय. आपण निव्वळ नफ्याच्या म्हणजेच नेट प्रॉफिटच्या भ्रामक आकड्यांना पाहतोय. भ्रामक का बरं? कारण डिसेंबरच्या तिमाहीत जो 6,603 कोटींचा प्रचंड मोठा नफा दिसला होता ना, तो कंपनीच्या साबण, शॅम्पू किंवा चहापत्ती विकण्याच्या मूळ व्यवसायातून आलेला नव्हता. अरे चा, मग तो कुठून आला होता? तो एक वन टाइम गेन होता, म्हणजे एका वेळचा अनपेक्षित फायदा. बऱ्याचदा काय होतं, अशा मोठ्या कंपन्या त्यांची एखादी जुनी मालमत्ता विकतात. अच्छा. किंवा त्यांना टॅक्समध्ये एखादी मोठी सवलत मिळते, ज्यामुळे एखाद्या विशिष्ट तिमाहीचा नफा अचानक फुगतो. ओहो, म्हणजे तो त्यांचा कोर बिझनेस नसतो. एक्झॅक्टली. खरा व्यवसाय कसा चालतोय हे समजण्यासाठी आपल्याला निव्वळ नफ्याकडे न पाहता EBIT म्हणजेच अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस कडे पाहावं लागतं, ज्याला आपण ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर रोजच्या ऑपरेशन्समधून नक्की किती पैसा तयार होतो हे पाहणं जास्त गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि इथे चित्र एकदम वेगळं आहे. मागील तिमाहीत हा ऑपरेटिंग प्रॉफिट 3,781 कोटी होता,
जो आता घसरण्याऐवजी वाढून 3,837 कोटींवर पोचलाय. अच्छा, म्हणजे यात वाढ झालीय. हो, आणि वार्षिक तुलनेत पाहिलं तर यात 6% वाढ आहे. याचा सरळ अर्थ असा की कंपनीचा जो मूळ व्यवसाय आहे त्याचं इंजिन अगदी व्यवस्थित सुरू आहे. म्हणजे मूळ व्यवसायातून मिळणारा पैसा स्थिर आहे तर. हो, जो नफा गायब झालेला दिसतोय तो केवळ ताळेबंदातील तांत्रिक बाबींचा भाग आहे. पण इथे मला एक आक्षेप घ्यायचा आहे. बोला की. तुम्ही म्हणताय की EBIT मधील 6% वाढ ही चांगली आहे, पण मला सांगा, विक्री जर 8% वाढत असेल आणि ऑपरेटिंग नफा फक्त 6% वाढत असेल, तर याचा सरळ अर्थ असा होतो की मार्जिनवर कुठेतरी खूप दबाव आहे. 8% अधिक माल विकूनही नफा त्या वेगाने वाढत नाहीये. बरोबर. मग मला सांगा, कच्च्या मालाच्या किमती, जाहिरातींचा खर्च किंवा बाजारातील प्रचंड स्पर्धा यापैकी नक्की कशामुळे हा हत्ती आपला वेग वाढवू शकत नाहीये? हा अत्यंत अचूक आणि सखोल प्रश्न आहे तुमचा. मार्जिनवर दबाव नक्कीच आहे आणि खरं तर याची 3 प्रमुख कारणे आहेत. कोणती 3 कारणं? पहिलं म्हणजे स्थानिक स्पर्धा. बघा, सध्या कमॉडिटीच्या म्हणजेच कच्च्या मालाच्या किमती थोड्या स्थिर झाल्या आहेत. त्यामुळे काय झालंय, अनेक छोटे स्थानिक ब्रँड्स पुन्हा बाजारात सक्रिय झालेत. अच्छा, जे करोना काळात किंवा महागाईच्या काळात बंद पडले होते? अगदी तेच. आणि हे छोटे ब्रँड्स किमती खूप कमी ठेवतात, ज्यामुळे HUL सारख्या मोठ्या कंपनीला नाईलाजाने आपल्या किमती आटोक्यात ठेवाव्या लागतात. म्हणजे त्यांना किंमत वाढवता येत नाही. दुसरं कारण म्हणजे जाहिरातींचा खर्च, ज्याला आपण ॲड स्पेंड्स म्हणतो. या स्थानिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी HULला मार्केटिंगवर प्रचंड खर्च करावा लागतोय. नक्कीच, टीव्ही लावला की त्यांच्या जाहिराती असतात. हो, आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं प्रॉडक्ट मिक्स. प्रॉडक्ट मिक्स ते कसं? बघा, ग्रामीण भागात अजूनही म्हणावी तशी मागणी वाढलेली नाहीये. त्यामुळे तिथे कमी मार्जिन असलेले छोटे पॅकेट्स म्हणजेच SKUs जास्त विकावे लागतात. 5 रुपयांचे, 10 रुपयांचे शॅम्पूचे पाऊच वगैरे. म्हणूनच ओव्हरऑल विक्री वाढूनही त्या प्रमाणात ऑपरेटिंग नफा वाढत नाहीये. हे ग्रामीण भागाचं जे कारण तुम्ही दिलं ते खूप गंभीर वाटतंय मला. हो, नक्कीच आहे. कारण HUL ही मुळातच भारताच्या कानाकोपऱ्यात अगदी खेड्यापाड्यात पोहोचलेली कंपनी आहे. म्हणजे लाईफबॉय किंवा व्हील सारखे ब्रँड्स हे त्यांच्या ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहेत. बरोबर. जर हीच बाजारपेठ थंड असेल तर मग कंपनी आपला नफा टिकवून कशी ठेवत आहे? कारण माझ्या माहितीनुसार मॅनेजमेंटचं लक्ष आता व्हॉल्यूम ग्रोथ आणि प्रीमियम प्रॉडक्ट मिक्स यावर केंद्रित झालं आहे. पण हे धोरण थोडं विरोधाभासी वाटत नाहीये का? म्हणजे एका बाजूला तुमची मूळ बाजारपेठ ग्रामीण आहे आणि दुसरीकडे तुम्ही प्रीमियमलायझेशनवर भर देताय. हा विरोधाभास वाटत असला तरी सध्याच्या घडीला HULची ही सर्वात मोठी डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे स्वतःचा बचाव करण्याची पद्धत. अच्छा, कशापासून बचाव? याला बाजाराच्या भाषेत K-शेप्ड रिकव्हरीशी जुळवून घेणं म्हणतात. K-शेप्ड रिकव्हरी म्हणजे काही लोकांची प्रगती होतीये आणि काहींची अधोगती. एक्झॅक्टली. सध्याच्या अर्थव्यवस्थेत ग्रामीण आणि निमशहरी भागात लोकांच्या हातात खर्च करण्यासाठी पुरेसा पैसा नाहीये. बरोबर. तिथे महागाईचा फटका जास्त बसला आहे. त्यामुळे लोक स्वस्त पर्यायांकडे वळत आहेत. आता अशा वेळी फक्त जास्तीत जास्त माल विकण्यावर म्हणजेच व्हॉल्यूमवर भर दिला तर कंपनीचं मार्जिन पूर्णपणे कोसळेल. हो, कारण स्वस्त वस्तूंमध्ये नफा कमी असतो. म्हणूनच कंपनीने अतिशय हुशारीने आपला मोर्चा शहरी भारताकडे आणि तिथे वाढणाऱ्या प्रीमियम सेगमेंटकडे वळवला आहे. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर खेड्यात 100 रुपयांचे 50 स्वस्त साबण विकण्याऐवजी शहरात 400 रुपयांचा एक डव किंवा ट्रेसमेचा प्रीमियम बॉडीवॉश विकण्यावर जास्त लक्ष केंद्रित करायचं. अगदी तसंच. हेच ते प्रीमियमलायझेशन. कारण प्रीमियम उत्पादनांमध्ये किंमत निश्चितीची ताकद म्हणजे प्राइसिंग पॉवर खूप जास्त असते. जो ग्राहक 400 रुपयांचा बॉडीवॉश वापरतो तो किमतीत 20-30 रुपयांची वाढ झाली तरी तो सहसा ब्रँड बदलत नाही. बरोबर आहे, त्याला ती सवय लागलेली असते. पण जो ग्राहक 10 रुपयांचा साबण घेतो तो किंमत 12 रुपये झाली तरी लगेच दुसऱ्या स्वस्त ब्रँडकडे जातो. HULला हे पक्क माहिती आहे. म्हणजे रुरल मार्केटमधली ही रिस्क त्यांना टाळायची आहे. हो, त्यामुळे ग्रामीण भागातील संथपणा भरून काढण्यासाठी ते शहरी भागात प्रीमियम स्किन केअर, हेअर केअर आणि लिक्विड डिटर्जंट सारख्या उच्च मार्जिन असलेल्या उत्पादनांची आक्रमकपणे विक्री करत आहेत. अच्छा. यामुळे एकूण व्हॉल्यूम ग्रोथ कमी दिसत असली तरी त्यातून मिळणारा नफा मात्र स्थिर राहतो. पण ही एक प्रकारची तारेवरची कसरत नाहीये का? कसं काय?
कारण ITC, गोदरेज, नेस्ले किंवा अगदी आत्ताचं जे स्टार्टअप्स आहेत, डायरेक्ट टू कन्झ्युमर किंवा D2C ब्रँड्स, हे सगळेच जण आजकाल प्रीमियमलायझेशनच्या मागे धावत आहेत. शहरी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा खूपच जीवघेणी झाली आहे. हो, ते तर आहे. मग HULकडे असा कोणता विशेष फायदा आहे ज्यामुळे ते या प्रीमियम युद्धात टिकून राहू शकतात? खूप चांगला मुद्दा मांडलात. बघा, HULचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आणि सप्लाय चेन. हे जे नवीन D2C ब्रँड्स आहेत ना, ते फक्त ऑनलाईन किंवा मोठ्या सुपरमार्केट्समध्ये दिसतात. पण HULची प्रीमियम उत्पादने फक्त मॉल्समध्ये नाही, तर आता Tier 2 आणि Tier 3 शहरांमधील चांगल्या किराणा दुकानांमध्येही पोचली आहेत. हो, म्हणजे एकदम तळागाळातील दुकानांमध्ये सुद्धा डव आणि पॉन्ड्स दिसतात. बरोबर. याशिवाय त्यांचा रिसर्च आणि डेव्हलपमेंट म्हणजे R&Dचा आवाका खूप मोठा आहे. ते एकाच ब्रँडला वेगवेगळ्या स्तरांवर पोझिशन करू शकतात. आणि या सगळ्यासोबतच कंपनीने कॉस्ट कंट्रोल म्हणजेच खर्च नियंत्रण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लागू केलं आहे. अच्छा, म्हणजे आतला खर्च कमी करायचा. एक्झॅक्टली. जेव्हा बाजारात विक्रीतून खूप मोठी वाढ मिळत नसते, तेव्हा कंपनीच्या आतला अवांतर खर्च कमी करून नफा वाढवणं हाच उत्तम मार्ग असतो. पुरवठा साखळीतील त्रुटी दूर करणं, लॉजिस्टिकचा खर्च कमी करणं आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून जाहिरातींचा खर्च अधिक प्रभावी करणं, या आघाड्यांवर HULने खूप लक्ष केंद्रित केलं आहे. हे ऐकायला खरंच खूप तर्कशुद्ध वाटतंय. म्हणजे कंपनीने परिस्थितीनुसार स्वतःला कसं बदललंय हे यातून दिसतंय. ग्रामीण मागणी घटलेली असताना शहरी प्रीमियम उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणं आणि आतून खर्च कमी करणं हे एका स्थिर आणि मजबूत बिझनेस मॉडेलचं उत्तम उदाहरण आहे. अगदी बरोबर. पण इथून आपण या चर्चेच्या दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या टप्प्याकडे येतो. ते म्हणजे स्टॉक मार्केट आणि कंपनीचं मूल्यांकन, म्हणजेच व्हॅल्युएशन. हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण एक चांगला आणि स्थिर व्यवसाय म्हणजेच एका चांगल्या किमतीत मिळणारी गुंतवणूक असतेच असं नाही. मी बघत होते HULचा सध्याचा PE रेशिओ जवळपास 48च्या आसपास आहे. हो, 48चा PE आहे. आणि बाजारात असं स्पष्टपणे बोललं जातंय की हा स्टॉक आधीच भविष्यातील वाढीच्या अपेक्षेवर म्हणजे प्राइस्ड फॉर परफेक्शन ट्रेड करत आहे. हे मूल्यांकनच सध्या या स्टॉक समोरील सर्वात मोठं आव्हान आहे. आणि माझा प्रश्न नेमका तोच आहे. आपण सुरुवातीला पाहिलं की या तिमाहीत EPSमध्ये 21% एवढी मोठी वाढ झालीय. कोणत्याही भागधारकांसाठी ही अतिशय गोड बातमी असायला हवी. हो, नक्कीच. पण तरीही अल्पमुदतीत या स्टॉकबाबत बाजाराचा दृष्टिकोन न्यूट्रल ते किंचित नकारात्मक का आहे? एवढी चांगली कमाई स्टॉकला वर नेण्यासाठी पुरेशी का ठरत नाहीये? याचं कारण असं आहे की शेअर बाजार हा वर्तमानावर नाही तर भविष्यातील अपेक्षांवर चालतो. जेव्हा एखाद्या कंपनीचा PE रेशो 48 असतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की गुंतवणूकदारांनी आधीच खूप मोठ्या आणि आक्रमक वाढीची अपेक्षा ठेवून या स्टॉकमध्ये पैसा लावला आहे. अच्छा. 48चा PE म्हणजे बाजार तुमच्याकडून फक्त स्थिरता मागत नाहीये, तर बाजार तुमच्याकडून स्फोटक वाढ मागतोय, ज्याला आपण हायपर ग्रोथ म्हणतो. म्हणजे नुसतं चालून चालणार नाही, पळावं लागेल. बरोबर. आता HULच्या निकालांकडे पाहूया. 8% विक्री वाढ आणि 21% EPS वाढ ही उत्तम आहे, पण ती एका परिपक्व आणि 48 PE असलेल्या कंपनीला न्याय देणारी नाहीये. म्हणजे गुंतवणूकदारांनी आधीच फरारीच्या वेगाची अपेक्षा करून हत्तीवर पैसे लावलेत आणि आता हत्ती स्वतःच्याच वेगाने चालतोय म्हणून ते नाराज आहेत. बापरे, खूपच छान उदाहरण दिलं तुम्ही. अगदी अचूक. बाजाराने ही प्रीमियमलायझेशनची कथा आणि खर्च नियंत्रणाचे फायदे आधीच स्टॉकच्या किमतीत सामावून घेतले आहेत. ते आधीच डिस्काउंटिंग झालंय. आता इथून स्टॉकला जर मोठी उसळी घ्यायची असेल तर त्यांना व्हॉल्यूम ग्रोथमध्ये अचानक मोठी झेप दाखवावी लागेल. आणि ते तर सध्या शक्य दिसत नाहीये. हो, आपण आत्ताच चर्चा केल्याप्रमाणे जोपर्यंत ग्रामीण भागातील मागणी खऱ्या अर्थाने सुधारत नाहीये, तोपर्यंत ती मोठी व्हॉल्यूम ग्रोथ येणं जवळपास अशक्य आहे. म्हणूनच जे आकडे आले आहेत ते वाईट अजिबात नाहीत, पण ते इतकेही सरप्राईज करणारे नाहीत की ज्यामुळे नवीन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आजच्या आज प्रीमियम किंमत मोजून या स्टॉकवर उड्या मारतील. म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये यात काही मोठी हालचाल होणार नाही. नाही. त्यामुळे अल्पमुदतीत हा स्टॉक एकाच पातळीवर अडकून राहण्याची म्हणजे साईडवेज राहण्याची किंवा थोडा खाली येण्याची शक्यता जास्त आहे. पण मग जे दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत त्यांनी याकडे कसं पाहावं? कारण जर अल्पमुदतीत यात मोठी वाढ अपेक्षित नाहीये, तर मग हा स्टॉक पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यामागचं लॉजिक काय? दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी लॉजिक पूर्णपणे वेगळं असतं बरं का. तिथे तुम्हाला रातोरात परतावा नको असतो.
तर भांडवलाची सुरक्षितता आणि कंपाऊंडिंग हवी असते. हां, म्हणजे पैसा सुरक्षित राहिला पाहिजे. हो, HUL हा एक डिफेन्सिव्ह स्टॉक मानला जातो. हम्म. उद्या समजा अर्थव्यवस्थेत एखादा मोठं संकट आलं, मंदी आली, तरी लोक आंघोळ करणं, दात घासणं किंवा कपडे धुणं थांबवणार नाहीत ना? नाही, ते तर रोजचंच काम आहे. एक्झॅक्टली. या कंपनीकडे जो ब्रँडचा पोर्टफोलिओ आहे आणि भारतातल्या कानाकोपऱ्यात जे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, ती रातोरात कोणी उभी करू शकत नाही. नक्कीच. बाजारात कितीही अस्थिरता असली तरी HUL तुम्हाला एक निश्चित डिव्हिडंड आणि संथ पण खात्रीशीर वाढ देत राहील. त्यामुळे ज्यांना हाय रिस्क आणि हाय रिटर्न नकोय त्यांच्यासाठी हे एक अतिशय मजबूत मॉडेल आहे. म्हणजे हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओचा एक अँकर बनू शकतो, जो वादळात तुमची बोट स्थिर ठेवेल. पण तो तुम्हाला शर्यत जिंकून देणारा स्पीड बोट नक्कीच नाहीये. अगदी 100% बरोबर. आणि म्हणूनच आपण मगाशी जे म्हटलं की हा निकाल सरासरी ते मजबूत म्हणजे ॲव्हरेज टू स्ट्रॉंग या श्रेणीत येतो. कंपनीचं मॅनेजमेंट अत्यंत प्रगल्भ आहे. ते परिस्थितीनुसार धोरणे बदलत आहेत, मार्जिन्स टिकवून ठेवत आहेत. पण त्यांना ज्या मोठ्या मॅक्रो इकॉनॉमिक लाटेची गरज आहे ती लाट अद्याप बाजारात आलेली नाहीये. अच्छा. तर आजच्या या पूर्ण चिरफाडीतून आपण जे मुद्दे काढले आहेत ते खरोखरच खूप डोळे उघडणारे आहेत. म्हणजे HULचा व्यवसाय संकटात नाहीये हे एकदम स्पष्ट आहे. हो, तो सुरक्षित आहे. ते प्रीमियमलायझेशन आणि कॉस्ट कंट्रोलच्या माध्यमातून आपला किल्ला अतिशय भक्कमपणे लढवत आहेत. पण स्टॉक मार्केटच्या 48 PEच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जेवढी आक्रमकता हवी आहे तेवढी सध्या या हत्तीच्या चालीत नाहीये. बरोबर. आणि जोपर्यंत ग्रामीण भारत पुन्हा ताकदीत खर्च करायला लागत नाही तोपर्यंत ती आक्रमकता दिसणं कठीणच आहे. आणि इथूनच या सखोल चर्चेचा शेवट करताना मला एका खूप व्यापक आणि थोड्याशा अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाकडे वळायचं आहे. कोणता प्रश्न? बघा, कंपनीच्या मॅनेजमेंटने त्यांच्या विश्लेषणात एक वाक्य म्हटलं आहे की मागणीचे वातावरण हळूहळू सुधारत आहे, पण त्यात मोठी उसळी नाहीये. आता आपण सगळेच यावर विचार करूया. HUL सारख्या कंपनीची उत्पादने ही चैन नाहीयेत. ती एक रोजची गरज आहे. साबण, शॅम्पू, चहा पावडर या गोष्टी जवळजवळ प्रत्येक कुटुंबात रोज वापरल्या जातात. बरोबर आहे. जर अशा अत्यावश्यक वस्तूंच्या मागणीत फक्त हळूहळू सुधारणा होत असेल आणि आपला ग्रामीण भारत अजूनही स्वस्त पर्यायांकडेच वळत असेल तर हे केवळ एका कंपनीच्या ताळेबंदापुरतं मर्यादित राहत नाही. अगदी बरोबर. हे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील सर्वसामान्य ग्राहकाच्या खिशाची सद्यस्थितीच आपल्यासमोर उघडी करतं. हा हत्ती वेगाने धावू शकत नाहीये याचं कारण तो स्वतः थकलाय हे नाहीये, तर ज्या जमिनीवर तो चालतोय ती तळागाळातील अर्थव्यवस्था सध्या पुरेशी मजबूत नाहीये का? विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. आणि जर FMCGची मागणी इतकी संथ असेल तर भारताच्या ज्या कन्झम्पशन स्टोरीबद्दल आपण इतके मोठे दावे करतो त्याचा वास्तवात काय होत आहे, हा असा प्रश्न आहे ज्याची उत्तरे आपल्याला केवळ शेअर बाजारात नाही तर आपल्या देशाच्या व्यापक अर्थकारणात शोधावी लागतील. याच एका मोठ्या प्रश्नासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.